काल 10 जून रोजी सायंकाळी 5-5:30 वाजताच्या सुमारास 3 महिला आणि 1 पुरुष सागर प्लाझा हॉटेलच्या जवळ दुकानदार लोकांना आम्ही FDA अधिकारी आहोत असे सांगून पैशाची मागणी करून धमकावत असल्याबाबत आम्हाला पोलीस स्टेशनला माहिती मिळाल्यानंतर पोलीस स्टाफ त्या ठिकाणी गेल्यानंतर पोलीस स्टाफ जाण्यापूर्वी त्यातील 3 जण त्या ठिकाणाहून निघून गेले होते। एक महिला त्या ठिकाणी जागेवरच मिळून आली। त्या महिलेला व तक्रारदार यांना पोलीस स्टेशनला घेऊन आल्यानंतर असा प्रकार समजला की या महिला आणि त्यांच्यासोबतचा पुरुष हे मागील जवळपास 15 दिवसापासून भिवंडी शहरामध्ये येऊन अशा प्रकारचे धमकावण्याचे प्रकार करून पैसे उकळत होते। काल प्राप्त झालेल्या तक्रारीवरून या 3 महिला आणि पुरुषाविरुद्ध खंडणी आणि तोतेगिरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यातील एका महिलेस काल अटक केली असून आज कोर्टामध्ये हजर केलेला आहे। माननीय कोर्टाने 14 जून पर्यंत तिचा पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे। आता आम्ही तिच्या सोबतचे सहकारी यांचा शोध घेत आहोत आणि पुढील तपास चालू आहे। काल त्यांनी एक दूध विक्री करणारा आणि पाव भाजीपाला विक्री करणारा दुकानदार याच्याकडे जाऊन तू एक्सपायरीचा माल विकत आहेस असे म्हणून त्याच्याकडे 2 लाख रुपयांची मागणी केलेली आहे। तो दुकानदार त्यांना भीतीनं 5,000 रुपये देत सुद्धा होता आणि त्याच दरम्यान जागरूक नागरिक त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आलेला आहे। या आधी देखील मागील आठवड्यामध्ये असेच प्रकारे त्यांनी FDA अधिकारी सांगून 3 लाख रुपयांची मागणी केली होती व 15,000 रुपये घेऊन त्या ठिकाणाहून ते निघून गेले होते। त्याबाबत देखील मग काल एक फिर्यादी समक्ष पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी देखील तो गुन्हा दाखल केलेला आहे।